3I ॲटलास हा शब्द आता अनेकांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी बातम्यांचे मुख्य चॅनेल्स या शब्दाची दखल घेत नव्हते. विऑन, पलकी शर्मा उपाध्याय, झी, इंडिया टुडे अशा साऱ्या चॅनेल्सनी त्याची माहिती देण्याची सुरुवात आता केली आहे. जुलै महिन्यात गुरुग्रहापलीकडे असताना हा धूमकेतू पहिल्यांदा पाहिला गेला. काही किलोमीटर व्यास असणारे 33 अब्ज टन एवढे वजन असणारे हे धूळ सूर्यमालेपलीकडून कोणत्या तरी अज्ञात ठिकाणाहून येथे आले आहे. या आंतरतारकीय वस्तूचे वय आपल्या सूर्यापेक्षाही जास्त असावे असा अंदाज ब्रायन कॉक्स या ॲस्ट्रोफिजिसिस्टने वर्तविला आहे. सूर्य सुमारे 700 कोटी वर्षापूर्वी जन्माला आला असावा असे भौतिकशास्त्र मानते. हा धूमकेतू ज्या काही करामती करून दाखवित आहे त्या भौतिकशास्त्राच्या प्रचलित नियमात बसत नाहीत. सूर्य ही कल्पनाही करता येणार नाही एवढी विशाल अणुभट्टी आहे. या अणुभट्टीत निर्माण होणारे वस्तुमान सोलर फ्लेअर्स अंतराळात फेकल्या जात असतात. यामध्ये कोणतेही ज्ञात वस्तुमान टिकू शकत नाही. पण या आघाताचा कोणताही परिणाम 3I ॲटलासवर झालेला नाही. या धूमकेतूने त्याचा वेग वाढवला व कमीही केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. जड असणारे वस्तुमान कोणत्या तरी अन्य ऊर्जा स्रोताशिवाय स्वतःच्या वेगात बदल करू शकत नाही. धूमकेतूची शेपटी सौरवातामुळे निर्माण होत असते. ती सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. हा मंगळाजवळ असताना याचे एक शेपूट सूर्याकडे तोंड करून दिसले होते. आता सूर्याजवळ असताना त्याची शेपटीच नाहीशी झाल्याची बातमी इंटरनेटवर वाचायला मिळते. हे सारे गुरुत्वाकर्षणाच्या नियमात बसत नाही. ताशी 2 लाख किलोमीटरपेक्षा वेगाने प्रवास करणारे हे वस्तुमान अचंबित करणाऱ्या करामती दाखवित आहे. पृथ्वीबाहेरील विश्वात प्रगत जीवसृष्टी असल्याचा हा पुरावा आहे असे काही शास्त्रज्ञ मानतात. अंतराळासंबंधित असणारे भौतिकशास्त्र या विषयात जाणकार मानले गेलेले अनेक शास्त्रज्ञ त्याविषयीची वेगवेगळी मते मांडित आहेत. एव्ही लोएब, मिचिओ काकू, एलॉन मस्क यासारख्या तज्ज्ञांनी अंतराळातील या अज्ञात वस्तूविषयी त्यांची मते व्यक्त केली आहेत. काही जणांच्या मते हा धूमकेतू नसून हे प्रगत सृष्टीकडून आलेले अंतराळयान आहे. अंतराळातील ही यंत्रणा पृथ्वीवर संदेश पाठवित असल्याचा दावाही काही जणांनी केला आहे. नासा, इसा या संस्था ॲटलासविषयीचे त्यांच्याकडे असणारे व्हिडिओज, फोटो द्यायला तयार नाहीत. या संदर्भात एव्ही लोएब, मिचिओ काकू यासारख्या अनेक जाणकारांचे व्हिडिओजही यूट्यूबवर पाहता येतात. या जाणकारांनी याबाबत नासाकडे जी माहिती, खुलासा विचारला तो त्यांना मिळालेला नाही. सध्या ही गूढ वस्तू सूर्यापलीकडे गेली असल्याकारणाने ती पृथ्वीवरून दिसू शकत नाही. पण या अज्ञात वस्तूने अनेक शास्त्रज्ञांची झोप उडविली आहे हे मात्र निश्चित. परतीच्या प्रवासात हा धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळेल. त्या आघाताने पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश होईल असा विचार काही जाणकारांनी मानला आहे. असे घडणार नाही असे नासाचे म्हणणे आहे. पण वास्तव जे काही आहे ते लपवण्याचा प्रयत्न नासाकडून केला जात आहे हे मात्र निश्चित. जनतेत घबराट पसरू नये यासाठी याचे व्हिडिओज, फोटोज इसा, नासा देत नाही असेही एक मत यूट्यूबवर पाहता येते. चीनमधील यंत्रणेनेही या धूमकेतूविषयीची धोक्याची सूचना केली असल्याचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळतो. यूट्यूबवरील सारे काही खरे असते असे नाही. पण या विषयावर यूट्यूबवर 100पेक्षा कितीतरी जास्त व्हिडिओज पाहायला मिळतात. हे सारे खोटे AI जनरेटेड आहेत हे फक्त मलाच नाही तर कोणालाही पटणार नाही. पृथ्वीचा विनाश करण्यासाठी या 3I ॲटलासने पृथ्वीवर आदळणे गरजेचे नाही. पृथ्वीपासून काही 100 किलोमीटर्स एवढ्या अंतरावरून जरी तो निघून गेला तरीही पृथ्वीवर कल्पनातीत असे उत्पात होतील, महाविध्वंसक अशी वादळे उठतील, कितीतरी उंच सुनामीच्या लाटा उसळतील ज्यामध्ये मनुष्यजात संपेल. 3I ॲटलास हे नेमके काय प्रकरण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. याविषयी अधिक संवाद करायला मला निश्चित आवडेल.
याबाबत आपल्याकडे काही वेगळी माहिती असेल, वेगळे निष्कर्ष असतील, मते असतील तर कृपया संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.